अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. सोलापूरकर यांनी कोथरूडमधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळ येऊन माफी मागावी अशी मागणी. सोलापूरकरांचे पोस्टर पायदळी तुडवत आंदोलन. सोलापूरकरांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. सोलापूरकरांच्या अटकेसाठी त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मांडला होता ठिय्या. राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही. त्यांनी रायगडावरती महाराजांच्या समाधीवरती जाऊन नाक घासून माफी मागावी. शंभूराज देसाई यांची सोलापूरकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरती प्रतिक्रिया. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. कोणतीही राजकीय चर्चा नाही. मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याची खडसेंची एबीपी माझाला माहिती. फडणवीसांच्या मुलीला शुभेच्छा. ती बोर्डात येईल अशी सदिच्छा. फडणवीसांच्या उत्तरानंतर संजय राऊतांची पुन्हा टोलेबाजी. फडणवीस स्वतःच्या मुलीमध्ये आमच्या मुलांना का बघत नाही? त्यांना आमच्या मुलांची दया का येत नाही? मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जरांगेंचा फडणवीसांना सवाल. संजय राऊत अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत आहेत. गृह मंत्रालयानं स्वतः दखल घेऊन राऊतांवरती गुन्हा दाखल करावा. शंभूराज देसाई यांची राऊतांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान. प्रयागराजमध्ये मोदींनी संगमावरती केलं स्नान. मोदींच्या हस्ते गंगेची पूजा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयागराजमध्ये स्नानानंतर केली गंगा पूजा. एकीकडे दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू असताना मोदींचं कुंभमेळ्यामध्ये स्नान म्हणजे मतदानावरती प्रभाव. मोदींच्या टायमिंगवरती विरोधकांचा सवाल. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू. इंडिया आघाडीमधील 5 पक्ष एकमेकांच्या विरोधात मैदानात. आप आणि काँग्रेस सर्व 70 जागांवरती आमने सामने. भाजप 68 जागांवरती निवडणूक लढते. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधींनी बजावला मतदानाचा हक्क. प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनीही केलं मतदान. दिल्ली विधानसभेसाठी अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बजावला मतदानाचा हक्क. आतिशी कालकाजी मतदारसंघामधून आपच्या उमेदवार. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनी बजावला मतदानाचा हक्क. लोकशाहीसाठी मतदान करण्याचं केलं आवाहन. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी बजावला मतदानाचा हक्क. राष्ट्रपती भवनातील एका विशेष कक्षामध्ये केलं मतदान. पक्ष काढल्यावरती स्वार्थी झाल्यानं अरविंद केजरीवाल यांना दूर केलं. पूर्वी ते माझ्यासोबत होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं केजरीवालांना निशाण. बॅलेटवरती निवडणूक झाली असती तर दिल्लीमध्ये शिवसेनेची मतं दिसली असती. दिल्लीमध्ये शिवसेनेची 4 मतं ही नाहीत. या फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाचा छापा. सकाळी 6 वाजल्यापासून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू. संजीवराजे निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरी सुद्धा छापेमारी. एकाच वेळी पुणे, मुंबई आणि फलटणमधील निवासस्थानी धाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा.